दादा 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 केलं का तात्यांना ऍडमिट? काय म्हणले डॉक्टर? तात्यांना वाटेल ना बरं? ते जास्त सिरियस तर नाही आहेत ना? बोल ना दादा काहीतरी. ए रडू नका. तुम्ही रडला ना तात्या मला ओरडतील बरं का, पूर्ण कारण म्हणून. रडू नका. चला डोळे पुस, डोळे पुस. ते काय नाही होणार आपल्या तात्यांना. तुमचा तुमचा माझ्यावर आणि देवावर विश्वास आहे का नाही? आहे ना? झालं की मग. आपल्या तात्यांच्या पाठीशी ना देवी आहे, ती आपल्या तात्यांना काहीच नाही होऊ देणार. सूर्या, तुझं काही डॉक्टरांशी बोलणं झालं? काय म्हणालेत ते? काही अपडेट्स? काहीच नाही माहिती. आल्यापासून डॉक्टर हातच आहेत, बाहेरच येणं झालं. सूर्या हे बघ, काळजी करू नकोस. ते वेगवेगळे टेस्ट करत असते. तू वेळेत तात्या मामांना इथे आणलंयस तर त्यामुळे अर्धी लढाई तर आपण इथेच जिंकली. सो डोंट वरी. आता डॉक्टर आपले 100% देतील. काही होणार नाही तात्या मामांना. देवा 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 देवा. अरे अजून किती सोसायला लावणार आहेस तिला? अजून किती अंत बघणार आहेस तिचा? अरे तू तिच्या पाठीशी उभा राहावंस म्हणून घोर तपश्चर्याला बसली ना ती. शाले रडू नको बाई. रडून काय होणार आहे मला सांग बर. अगं आम्ही तुझ्याशी किती बी वाईट वागत असलो तरी आमच्या मनात आत लई प्रेम आहे तुझ्यासाठी. पण तुझा विश्वास नाही ना आमच्यावर. अगं पती बी परमेश्वर असतोय. ह्या परमेश्वरावर कधीतरी विश्वास ठेवा. हे देव पाण्यात ठेवून काय बी होणार नाही. या देवाला खुश ठेव. आणि आता मन घट्ट कर. तुझ्या लाडक्या भावाचं जे व्हायचंय ते झाले. जे व्हायचं ते झालंय म्हणजे दादा. नाही 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 नाही, अजून एवढं भोकाड पसरण्याजोगं काय झालेलं नाही, पण होणार. आम्ही बी त्याचीच वाट बघतोय म्हणा. पण तुमचा भाऊ लय चिवट. आता जाणाऱ्या माणसानं समोरच्या माणसाच्या जीवाला एवढा घोर लावावा का? जायचं तर जावं ना पटकन. नाहीतरी जायचंच आहे, नाहीतरी जायचंच आहे. हो तुम्ही असं का वागताय? जरा तरी दया माया दाखवा की. सगळ्या गावाच्या मदतीला धावून जाताय. तसं माझ्या दादाच्या मदतीला बी धावून गेला असता तर किती बरं झालं असतं. त्याला काही झालं तर मी तर काय? ए तुझा भाऊ त्याच्या कर्मानं मरतोय म्हणजे तो दारू ढोसणार आणि खापर आमच्या माथ्यावर का आम्ही गाडी दिली नाही म्हणून त्याचा जीव गेला. हो हे म्हणजे कसं झालं? स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या नावाने बोन मारायची. हा मालक पण तुम्ही गाडी. ए गप गप ना. तुम्ही तिच्या वळणावर जाते काय? इथून पुढे जर माझ्या समोर थोबाड उचकाटायची हिंमत केली तर तुला बी तुझ्या भावा शेजारी ऍडमिट करू. चला जेवणाचं बघा. गचकला तर जेवणाची बी वांदे व्हायचे. चला. देवा हे कसलं जगणं दिलंयच वाट्याला. त्यापेक्षा मारून का नाही टाकत? मला संपवून टाक. माझ्या वाटणीचं उरलेलं आयुष्य माझ्या दादाला मिळू दे. अक्का, असं वाईट मंगाळ बोलू नका. काय बी नाही होणार दादासनी. दादा एकदम बरं होत्यात. काय बी नाही होणार.
काय झालं डॉक्टर? बरं आहे ना तात्यांना? हा, सांगा की काय झालंय? डॉक्टर, इज एनिथिंग सिरियस? डेफिनेटली नॉट. तुमचा पेशंट आता धोक्यातून पूर्णपणे बाहेर आलाय. थोड्या वेळानंतर तुम्ही त्याला भेटू शकता. डॉक्टर, लय उपकार झालं बघा तुमचं. माझ्या तात्यांना वाचवलं तुम्ही. उपकार काय म्हणताय? ते आमचं कर्तव्यच आहे. मुळात तुमच्यामुळंच त्यांचा जीव वाचलाय. तुम्ही त्यांना वेळेवर घेऊन आलात. पण मला एक कळत नाही, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू कसे काय पिले? खरं तर खूप रेअर आहे हे. डॉक्टर, ऍक्च्युली ते आधीपासूनच खूप दारू पित होते. दारू चांगली नाही हे जेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता की ते दारू नाही पिणार. तो शब्द पाळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले असतील, पण असह्य होऊन त्यांना त्यांच्या स्वतःवरचा कंट्रोल सुटला असेल आणि मे बी त्यांनी अल्कोहोलचा ओव्हरडोस घेतला असावा आणि या सगळ्या गोष्टी उद्भवल्या. मग हाच इश्यू आहे. ओव्हरडोसमुळेच हे झालंय. पण योग्य वेळी प्रथमोपचार केल्यामुळेच पेशंट इथवर येईपर्यंत स्टेबल राहिला. अदरवाईज अशा केसेसमध्ये पेशंट जगण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण मला सांगा, कुणी केले त्यांच्या प्रथमोपचार? आमच्या तुळजा बहिणीनेच केले उपचार. वय तात्यांची अवस्था पाहून आम्ही लयच घाबरलो होतो, पण वहिनीने सगळं शांत राहून केलं आणि आम्हाला पण सावरलं. हा, मग आमची वहिनी आहेच नाही कॉलर. देवर म्हणायचं धनु दीदीला. तुम्ही हे सगळं केलं म्हणजे तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय. तुळजा पण डॉक्टर. ओ, तरीच तुम्ही एवढी छान ट्रीटमेंट दिली. तुमचे वडील खरं तर आज यांच्यामुळे जिवंत आहेत. ऑल दी बेस्ट. कीप इट अप. थँक्यू. देवा, असंच आमच्यावर आशीर्वाद राहू देत. आणि आमच्या वहिनीवर पण. आणि दादावर पण. सगळ्यांवरच ठेव. आता तुम्ही खुश आहे, पण तात्यांना हॉस्पिटलमध्ये आणताना किती वाट लागली होती तुम्हाला माहिती नाही? हा, मग काय, दादा लय धडपडलाय तात्यांसाठी. जीवाचं रान करून तात्यांचा जीव खेचून आणलाय त्यानं. दादा, हे गाबड्या, काहीतरी शिक सूर्याकडनं. बघ बापाव किती माया आहे त्याची. लाखात एक पोरगा आहे का कुठं? होय ना. सूर्यादादा सारखं कोणी बनू नाही शकत. आता बघ, तुलाच वाईट जमतंय का? हो, बघतो मी. तुम्ही सगळं सूर्याचंच कौतुक करताय, पण रिक्षाची आयडिया मी दिली होती. मी विसरू नका. माझं पण कौतुक करा की. माझं कौतुक कर, कौतुक कर. मामा, तुमच्या आयडियाला ना आता आमच्याकडे शब्दच नाही. हे बघा, हे हॉस्पिटल आहे. आवाज करू नका इकडं. फक्त इथे दोघेच थांबा आणि बाकीची चला. चला, हॉस्पिटल आहे. चला चला चला. हा, चला. मी आणि सूर्या थांबतो, बाकीचे तुम्ही जा. ठीक आहे, आम्ही थांबतो बाहेर. चला. चल पुढे. मामा चल. आज या दुःखाच्या क्षणी काय बोलाव आणि काय नाही हे आम्हाला समजेनासं झालेले. या कारणासाठी आपण इथं जमलोय, कारण काळीच पिळवटून टाकणार आहे. कारण आज शंकर तात्या आज आपल्यात राहिलं नाही.
त्यांच्या मरणामुळं त्यांच्या कुटुंबावरच नाही तर अख्ख्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. बातमी आम्हाला समजली आणि आम्हाला कसं झालं. आमचा जीव कोणतरी काढून घेतल्यागत वाटलं आम्हाला. शंकर तात्या म्हणजे या गावातलं एक धडाडीचं व्यक्तिमत्व, लय कर्तबगार माणूस, तितकाच प्रामाणिक माणूस, भला माणूस. आमचं त्यांच्यावर लई प्रेम. म्हणजे काय झालं डॅडी हा? एवढं खोटं होय? बोलावं लागतं चिरंजीव मेलेल्या माणसाबद्दल चांगलंच बोलावं लागतं. शिकाल तुम्ही तर गावकऱ्यांनो, शंकर तात्याबद्दल काय सांगायचं आणि किती सांगायचं. आमचे त्यांचे एकदम जिव्हाळ्याचे संबंध. डॅडी, जिवाळा बिवाळा आहे ना, एकदम पुस्तकातनं वाचून बोलल्यासारखं वाटते. असे घनिष्ठ घेऊ का? त्यापेक्षा आहे ना, चांगले संबंधच माना की. शब्दाला कसं वजन पाहिजे. म्हणजे आमचं भाषण ऐकून लोकांना कसं असं एकदम असं रडू आलं पाहिजे. आणि आम्ही बी एकदम असं लोण्यापेक्षा बी मऊ काढल्याचं माणूस आहे असं वाटलं पाहिजे. मालक, हा, जेवायला वाढलंय, जेवायला चला. झालं का? या शंकराच्या मरणाच्या भाषणाची तयारी करता करता घास घाशाखाली जायचं का आमच्या? शंकर्या, माफ कर रे बाबा, पापी पोटासाठी 2 घास घाशाखाली घालतो आता. पण मी काय म्हणतो चिरंजीव, ते भाषण तुम्हाला ऐकवण्यापेक्षा यांना ऐकवायला पाहिजे. म्हणजे कसे हे बाया माणसं अशी हळवे हळवे शब्द सुचवतात. कुठे शंकराची बहीण, तुमची सवत माझी लाडकी, बोलवा दिला. डॅडी ते बोल की. ते बोल बोल बोल, गचकला का? नाही अजून, जिवंत आहे, आयसीयू मध्ये आहे, वाचलाय. वाचला वाचला वाचला. आमची सगळी तयारी वाया घालवली, भाड खाऊन. डॅडी, तुम्ही फक्त हो म्हणा, आत्ता जाऊन संपून येतो त्या. चिरंजीव संपवायचा असता तर आतापर्यंत कधीच संपवला असता त्याला. असं म्हणतात, झुरळ 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 कुठल्या बी परिस्थितीत तग धरून राहत म्हण. असं आता लवकरात लवकर स्मशानात जाऊन हे भाषण आपल्याला करायला मिळेल अशी आशा करूया. आता जेवूया, चला. अक्का, 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 देवानं तुमची प्रार्थना ऐकली. दादाला आता बरं वाटतंय. अजून आयुष्यातच आहेत, पण त्यांच्या जीवाचा धोका टळलाय. खरं सांगतेस? वय अगं, पण तुला कसं कळलं? छत्री काका आले, मालकासनी सांगत होते. तेव्हा ज्या देवाचा राग केला, त्याला नाही नाही ते बोलले, त्याला पाण्यात ठेवलं, त्या देवानंच आज माझ्या दादाला सुखरूप ठेवलं. ही बातमी पण माझ्यापर्यंत पोहोचवली. देवा, माफ कर मला, चूक झाली माझ्याकडनं. लेकरू समजून माफ कर. तू तर आमचा आधार आहेस. हक्कानं तुझ्याशी भांडणार नाही तर कुणाशी भांडणार आम्ही. तरी बी चूक झाली माझ्याकडे.
चुकलं माझं. माफ कर मला. हाय का आता अक्का? अहो देवानं तुमच्या दादाला तुमच्याकडे परत पाठवलंय आणि मग कशा पायी रडताय? आता नाही रडायचं. हसा बघू. लई काय काय मनात साचलं होतं ग. तूच बघ की गेल्या काही दिवसात आपल्या घरात काय काय घडलंय. तुळजाशी तर संबंधच तुटल्यासारखे झाले. त्यात आणि आता माझा दादा मला कायमचं सोडून जातोय का काय असं वाटायला लागलं होतं. अक्का भरल्या घरात असं अभद्र बोलू नका. आता समजा चांगलं झालंय का नाही, मग कशा पायी असं बोलायचं आणि रडायचं बी नाही. एक काम करा, उठा आणि तोंड धुऊन या. मी तुमच्यासाठी फक्कड असा चहा ठेवते. चला. तुळजा, चुकलं माझं. रागाच्या भरात घरात मी नको ते बोललो तुला. तुझ्यावर आवाज चढवला. अगं तात्या आणि बहिणी एवढंच जग आहे ग माझं. त्या तात्यांची अवस्था बघून मेंदूच बंद झाला माझा. त्या ह्याच्यात मी तुला बोलून गेलो. तुला राग नाही ना आला माझा? आला होता, खूप आला होता. पण मी माझ्या स्वतःला समजवलं की मी इथे तुळजा नाही तर मला इथे डॉक्टर असल्याची भूमिका पार पाडायची. ते काय ना सूर्या, एखादा पेशंट जेव्हा खूप सिरियस असतो तेव्हा त्याचे नातेवाईक सेम तुझ्यासारखेच वागतात, भांडतात, चिडतात. पण तेही बिचारे काय करणार, हातून खूप खचलेले असतात. मग त्यांना समजून घेण्यापलीकडे आम्हा डॉक्टरांकडे काही दुसरं ऑप्शन नसतं. आणि हे आमच्या स्टडीमध्येच असतं. मी बघितलं होतं तात्याला दारूपासून लांब ठेवलं, त्यांना किती त्रास होत होते. म्हणून मी मान्य करते सूर्य, पण एखादं व्यसन सोडवताना हा त्रास तर होतोच ना रे. मग अशा वेळेला आपण त्यांच्या सोबत राहायला पाहिजे. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांना दारूची आठवण येणार नाही असे काही प्रयत्न केले पाहिजे. एखादा बदल स्वीकारताना आपल्याला त्रास होतोच रे. मग अशा वेळेला आपण स्वतःहून त्यांना त्यांच्यात बदल घडवून नाही आणून दिला तर मग जगातला कुठलाच माणूस व्यसनमुक्त नाही होणार रे. सूर्या, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आपण सगळे मिळून तात्या मामांना या सिच्युएशनमधनं बाहेर काढूया. डोंट वरी. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?